रक्षाबंधन के अवसर पर डोंबिवली में सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण को 10,000 महिलाओं ने राखी बांधकर भाई बहन के अटूट रिश्ते का धागा मजबूत किया। सुबह से ही महिलाएं उनके पलावा निवास स्थान, जानता राजा कार्यालय और पश्चिम में सम्राट चौक स्थित चव्हाण के जनसंपर्क कार्यालय में यह त्योहार मनाने पहुंचीं। इस कार्यक्रम में बड़ी उम्र की महिलाओं से लेकर छोटी बच्चियों तक ने हिस्सा लिया। हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे। कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरत आहेत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। सांगितलं ना, ते सुद्धा मंत्री होते, त्यांनी एवढं कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलं आहे? एक काम करून दाखवलं असं दाखवा ना। एक काम केलं आहे, मी हे काम केलं आहे 35-40 वर्षामध्ये। काय केलं आहे? काहीच कोकणासाठी केलं नाही। आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं।